कमळी ह्या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अन्नपूर्णाने सांगितल्यामुळे कमळी लगेच तयार होते. आता ती बंड्या आणि निंगीला सांगते की अन्नपूर्णा मॅडमने सांगितलं की ते अनिकासोबत जायचंय खरेदीला. निंगी म्हणते, कमळी म्हणजे तू ते अनिकाच्या पिशव्या उचलायला जाणार? कमळी म्हणते, मला नाही माहिती. बंड्या म्हणतो, अगं आपल्याकडे फक्त 2 दिवस आहे त्या चरणला शोधायला. मला असं वाटतं आता बास, आपण ऋषी भाऊंना सांगायला पाहिजे. मी लगेच फोन करतो. कमळे तू बोल. कमळी म्हणते, होय सांगते मी त्यासनी. बंड्या फोन करतो पण ऋषी काय उचलत नाही. आता बंड्या, निंगी आणि कमळी ऋषीच्या घरी पोहोचतात. बंड्या बोलतो, तू आता डायरेक्ट ऋषी भाऊंशी बोल. कमळी म्हणते, बंड्या पण ऋषी सरांना भेटायचं कसं? ते आता बंगल्यामध्ये पोहोचतात आणि सगळेजण ऋषीच्या खिडकीकडे बघतात. आता बंड्या इकडे तिकडे बघतो. ते एक सीडी असते, तो घेऊन येतो आणि म्हणतो, कमळे चढ याच्यावरून. कमळी आता वर जाते आणि गॅलरीचं दार वाजवते. ऋषी उघडतो आणि म्हणतो, कमळी तू? कमळी म्हणते, ऋषी सर प्लीज तुम्ही आज साखरपुडा नका करू. ऋषी शॉकून म्हणतो, काय? कमळी म्हणते, तुम्ही अजिबात हा साखरपुडा करू नका. कारण तेवढ्यात नयनतारा म्हणते, ऋषी आता घाबरून मागे बघतो. तेवढ्यात कमळी लपून बसते आणि नयनतारा आत येते. आता त्याच्या लक्षात येतं की कमळी पडद्यामागे लपली आहे. तो पुढे जात म्हणतो, हां बोल नाही. ती ऋषी खाली चल ना, सगळे तुझी वाट बघतायत. ऋषी म्हणतो, हां चल. तेवढ्यात नयनताराचं लक्ष जातं. ती म्हणते, विंडो का उघडी ठेवली आहे? ती आता खिडकी लावण्यासाठी जात असते. ऋषी आणि कमळी जाम हादरतात. आता नयनतारा जवळ येत असते आणि कमळी गच्च डोळे झाकून घेते. ऋषी मनात म्हणतो, आईने कमळीला बघितलं तर? तो आता पटकन आवाज देतो, आई ऐक ना. मी काय म्हणतो, ती विंडो आपण नंतर लावूया, पहिले खाली जाऊया ना. नयनतारा म्हणते, अरे 2च मिनटं लागतील. आता ती ऐकत नाही हे बघून ऋषी जाम हादरतो. इकडे अनिका खूप खुश असते आणि कामिनीला म्हणते, ग्रॅनी आजी. कामिनी म्हणते, अरे वा आज सॉरी खूप आनंदित दिसते. अनिका म्हणते, हो आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आजी, मी त्या कमळी टंबळीला बोलले माझ्यासोबत शॉपिंगला चल, तर नाही बोलली. कामिनी म्हणते, नाही बोलली? तिची ही हिंमत. अनिका म्हणते, चिल्ड. अगं पण ती आता येते माझ्यासोबत शॉपिंगला. कामिनी म्हणते, काय सांगते? कशी तयार झाली? अनिका म्हणते, अन्नपूर्णा आजीमुळे. मॉमच्या सांगण्यावरून मी तिला इमोशनल केलं आणि ती लगेच माझ्या जाळ्यात अडकली. कामिनी म्हणते, वा खरी माझी नाच शोभतेस. आपला स्वार्थ सांगण्यासाठी जे काय करायला लागलं ना ते करायचं, मागे नाही हटायचं आणि हार तर कधीच नाही मानायची. आता बघूया नयनताराला कमळी भेटते की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.